अधुरी लव्ह स्टोरी आणि वर्दीचे स्वप्न भाग 3. विद्याने जेव्हा अत्यंत भावुक होऊन अजयसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली तेव्हा अजय एका क्षणासाठी स्तब्ध झाला. तिच्या डोळ्यांतील प्रामाणिकपणा त्याला दिसत होता. पण सईच्या आठवणींनी आणि जुन्या जखमांनी त्याच्या मनाला अजूनही जखडून ठेवले होते. तो विद्याला लगेच हो म्हणू शकला नाही, कारण एका नव्या नात्यात पडण्याची मानसिक तयारी त्याची झाली नव्हती. त्याने अत्यंत नम्रपणे विद्याचा हात सोडवला आणि म्हणाला, विद्या, माझ्या मनात तुझ्याबद्दल प्रचंड आदर आहे, पण सईच्या जाण्याने माझ्या मनाचा जो भाग तुटला आहे तिथे मी इतक्यात कोणाला स्थान देऊ शकत नाही. मला थोडा वेळ हवा आहे. विद्याने त्याच्या या निर्णयाचा आदर केला आणि चेहऱ्यावर एक समजूतदार हसू ठेवून तिला निरोप दिला. रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर अजय जेव्हा आपल्या लष्करी तळावर परतला आणि तिथल्या सहकाऱ्यांसोबत मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता तेव्हा गप्पांच्या ओघात विद्याचा उल्लेख निघाला. तिथे जुन्या असलेल्या एका मित्राने अजयला विद्याच्या भूतकाळाबद्दल सांगितले, जे ऐकून अजयच्या पायाखालची जमीनच सरकली. मित्राने सांगितले की विद्या ही एक अनाथ मुलगी आहे. तिच्या घरच्यांनी तिचे तोंडही न पाहता लहानपणीच तिला एका अनाथाश्रमात टाकून दिले होते. तिला या जगात स्वतःचे म्हणायला कोणीच नव्हते, पण तिने परिस्थितीसमोर कधीच हार मानली नाही. अनाथाश्रमात राहून लोकांच्या घरी छोटी मोठे कामं करून आणि प्रचंड कष्ट करून तिने आपले नर्सिंगचे शिक्षण पूर्ण केले होते आणि आज ती देशसेवा करणाऱ्या सैनिकांची सेवा करत होती. विद्याचा हा खडतर आणि स्वाभिमानी जीवन प्रवास ऐकून अजयच्या मनात तिच्याबद्दलचा आदर 1000 पटीने वाढला. त्याला जाणवले की नशिबाने आणि हक्काच्या माणसांनी दिलेला नकार काय असतो हे विद्याने त्याच्यापेक्षाही जास्त जवळून अनुभवले आहे. तरीही तिच्या स्वभावात कुठेही कडूपणा किंवा राग नव्हता. तिच्या कष्टांची आणि प्रामाणिकपणाची तुलना जेव्हा त्याने स्वतःच्या संघर्षाशी केली तेव्हा त्याला कळून चुकले की विद्याच ही ती व्यक्ती आहे जी त्याच्या आयुष्यातील रिकामा कोपरा पूर्णपणे भरू शकते. काही दिवसानंतर अजय पुन्हा एकदा विशेष परवानगी काढून त्या लष्करी रुग्णालयात गेला. विद्या नेहमीप्रमाणे आपल्या कामात व्यस्त होती. त्याला अचानक समोर पाहून ती थबकली. अजय सरळ तिच्याजवळ गेला, तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं आणि म्हणाला, विद्या, मला तुझा भूतकाळ समजला आणि तुझ्या कष्टांबद्दल ऐकून माझ्या मनात तुझ्याबद्दल जे स्थान निर्माण झाले आहे त्याला मी नकार देऊ शकत नाही. सईने माझी गोष्ट अधुरी सोडली होती, पण मला खात्री आहे की तू खूप सुंदरपणे पूर्ण करशील. माझा तुझ्या नात्याला या पूर्णपणे होकार आहे. अजयचे हे शब्द ऐकून विद्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले आणि तिने समाधानाने मान डोलावली. सीमेवरील कठीण कर्तव्यातून शेवटी काही महिन्यांनी अजयला दीर्घ सुट्टी मिळाली. तेव्हा त्याने विद्यालाही सोबत घेऊन आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून आपल्या आईवडिलांना या नात्याबद्दल सांगता येईल. अजय जेव्हा विद्याला घेऊन आपल्या छोट्याशा गावी पोहोचला तेव्हा त्याच्या घरात आनंदाचे वातावरण होते. वर्दीतील आपला मुलगा आणि त्याच्यासोबत असलेली एक अत्यंत साधी सुसंस्कृत मुलगी पाहून आईवडिलांच्या मनात कुतूहल निर्माण झाले होते. संध्याकाळी घरात सगळे एकत्र बसले असताना अजयने विद्याची ओळख करून दिली आणि सुरुवातीपासून रुग्णालयातील तो प्रसंग, युद्धातील घटना आणि विद्याने घेतलेली काळजी सर्व काही आईवडिलांना सविस्तर सांगितले. त्याने विद्याच्या अनाथाश्रमातील बालपणाची आणि कष्टांची हकीकतही पालकांना ऐकवली आणि शेवटी अत्यंत आदराने आपल्या प्रेमाची कबुली देत सांगितले की आई बाबा, मला विद्याशी लग्न करायचे आहे. सईने मला सोडल्यानंतर माझ्या तुटलेल्या मनाला आणि स्वप्नांना फक्त विद्यानेच सावरले आहे. अजयचे हे सर्व बोलणे ऐकून त्याचे वृद्ध आई वडील अत्यंत भावूक झाले. आधीच सईच्या जाण्याने आणि अजयच्या झालेल्या मानसिक हालचालमुळे ते मनातल्या मनात खूप दुःखी असायचे. त्यांना नेहमी वाटायचे की आपल्या गरिबीमुळे आपल्या मुलाचे प्रेम अपूर्ण राहिले. पण आज विद्यासारखी स्वाभिमानी, कष्टाळू आणि अजयवर जीवापाड प्रेम करणारी मुलगी सून म्हणून समोर उभी असलेली पाहून त्यांच्या आनंदाला सीमा उरली नाही. वडिलांनी अजयच्या खांद्यावर हात ठेवून सांगितले की अजय, तू घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे. आम्हालाही हे ऐकून खूप आनंद झाला. आईनेही पुढे होऊन विद्याला जवळ घेतले आणि दोघेही मोठ्या आनंदाने त्यांच्या लग्नाला तयार झाले. अजय आणि विद्याच्या लग्नाची तयारी गावात सुरू असतानाच ही बातमी सईच्या कानावर पडली. सईचे लग्न होऊन ती शहरात सुखाने राहत होती. पण अजयच्या यशाची आणि आता त्याच्या आयुष्यात येणाऱ्या नव्या जोडीदाराची बातमी ऐकून तिच्या मनात सुप्तपणे दडलेला पश्चाताप उफाळून आला. आपण किती घाईघाईने आणि चुकीचा निर्णय घेतला याची तिला तीव्र जाणीव झाली. नेमकी याच काळात ती 4 दिवसांसाठी आपल्या माहेरी गावात आली होती. मनात चाललेली घालमेल आणि अजयला एकदा डोळे भरून पाहण्याची इच्छा तिला स्वस्थ बसू देत नव्हती.
तिने गावातल्या एका लहान मुलाला जवळ बोलावले आणि त्याच्या हातात काही पैसे दिले आणि गुप्तपणे एक सांगावा दिला. अजयला सांग, सईने त्या आपल्या नेहमीच्या ठिकाणी म्हणजेच त्या जुन्या मंदिराच्या पायरीवर भेटायला बोलावले आहे. तो लहान मुलगा धावत धावत अजयच्या घराकडे गेला. योगायोगाने जेव्हा तो मुलगा अजयला हा सांगावा सांगत होता तेव्हा विद्या तिथेच जवळ उभी होती आणि तिने त्या मुलाचे प्रत्येक शब्द स्पष्टपणे ऐकले. विद्याच्या मनात एका क्षणासाठी धाकधूक झाली, पण तिचा अजयच्या प्रामाणिकपणावर पूर्ण विश्वास होता. त्यामुळे ती कोणतीही शंका न घेता शांत राहिली. अजयला सांगावा मिळताच त्याच्या मनात भूतकाळातील काही आठवणी जाग्या झाल्या, पण आता त्याच्या भावना बदलल्या होत्या. तो कोणत्याही लफवाछपवीशिवाय सईला शेवटचे भेटण्यासाठी आणि मनातील गुंतागुंत संपवण्यासाठी त्या जुन्या मंदिराच्या दिशेने निघाला. विद्यानेही न कळत त्याच्या दुरून त्याचा पाठलाग केला, कारण तिला अजयच्या मनाची अंतिम परीक्षा पाहायची होती. अजय जेव्हा त्या जुन्या मंदिराच्या पायरीवर पोहोचला तेव्हा सई तिथे अत्यंत व्याकुळतेने त्याची वाट पाहत बसलेली होती. वर्दीत असलेल्या ताठ मानेने चालत असलेल्या अजयला पाहताच सईचा संयम पूर्णपणे सुटला. तिच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. ती धावतच पुढे आली आणि अजयच्या गळ्यात पडून ढसाढसा रडू लागली. तिच्या या आकस्मिक वागण्याने अजय क्षणभर अस्वस्थ झाला, पण त्याने स्वतःला सावरले. त्याने अत्यंत शांतपणे सईला स्वतःपासून दूर केले. तिचे खांदे पकडून तिला शांत केले आणि तिची विचारपूस करत विचारले, सई, स्वतःला सांभाळ. काय झाले आहे? तुझे सासरचे आयुष्य कसे सुरू आहे? सईने डोळे पुसत सांगितले की तिचे सासरचे आयुष्य आर्थिकदृष्ट्या खूप चांगले आहे आणि सुखी चालले आहे. तिला कोणतीही कमतरता नाही, पण अजयचे लग्न ठरल्याचे कळल्यापासून ती आतून पूर्णपणे तुटली होती. ती अत्यंत जड आवाजात म्हणाली, अजय, मला माझ्या चुकीची प्रचंड जाणीव झाली आहे. जर मी त्या दिवशी थोडी वाट पाहिली असती, तुझ्या संघर्षात तुझा हात सोडला नसता, तर आज विद्याच्या ठिकाणी मी तुझ्या आयुष्यात असते. मी फार मोठी चूक केली. मला माफ कर. अजयने सईच्या डोळ्यात पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर आता कोणताही सूड किंवा रागाचा भाव नव्हता, तर फक्त एक परिपक्व शांतता होती. तो सईला समजावत अत्यंत खंबीर आवाजात म्हणाला, सई, जे झाले ते झाले. भूतकाळात जाऊन आपण आता काहीच बदलू शकत नाही. मी आज तुला इथे फक्त एकाच गोष्टीसाठी भेटायला आलो आहे. ती म्हणजे तुला हे सांगायला की मी विद्याला मनापासून स्वीकारलेले आहे. जेव्हा एखाद्याचे पवित्र प्रेम नाकारले जाते तेव्हा मनाला आणि आत्म्याला काय अमानुष त्रास होतो हे मी स्वतः अत्यंत जवळून अनुभवले आहे. तो भयानक मानसिक त्रास आणि एकटेपणा मी माझ्या विद्याला आयुष्यात कधीच कोणत्याही परिस्थितीत सोसू देणार नाही. तिला या जगात कोणीच नव्हते, पण आता तिचे संपूर्ण आयुष्य माझी जबाबदारी आहे. तू आणि मी आज हे शेवटचे भेटत आहोत. इथून पुढे आपल्यात कोणतेही नाते किंवा भेट होऊ शकणार नाही. तू तुझ्या संसारात सुखी राहा, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना असेल. एवढे कडक आणि स्पष्ट शब्द बोलून अजय मागे न वळता सैनिकाच्या धीर गंभीर पावलांनी तिथून निघून गेला. हे सर्व संभाषण विद्या दुरून एका झाडाच्या आडून शांतपणे ऐकत होती. अजयचे ते शेवटचे शब्द ऐकताना विद्याच्या डोळ्यांतून प्रेमाचे आणि अभिमानाचे अश्रू वाहू लागले. तिला मनोमन समजले की अजय हा केवळ एक शूर सैनिकच नाही, तर अत्यंत प्रामाणिक, एकनिष्ठ आणि शब्दाला जागणारा मुलगा आहे. तिने मनाशी पक्का निश्चय केला की जो माणूस दुसऱ्या स्त्रीकडून मिळालेल्या दुःखाचा बदला आपल्यावर घेत नाही, उलट आपल्याला जगातील सर्व सुख देण्याचे वचन देतो, त्या अजयला त्या आयुष्यात कधीही दुखावणार नाही आणि त्याला जगातले सर्वोत्तम सुख देईल. काही दिवसानंतर संपूर्ण गावकऱ्यांच्या आणि आईवडिलांच्या उपस्थितीत त्याच गावाच्या ऐतिहासिक मंदिरात अजय आणि विद्याचा विवाह सोहळा अत्यंत साध्या आणि पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला. नशिबाने दिलेले आघात, अपूर्ण प्रेमाची वेदना आणि युद्धाच्या संघर्षातून तावून सुलाखून निघालेला अजय अखेर विद्याच्या निस्सीम आणि पवित्र प्रेमाच्या सावलीत आपला सुखी संसार करू लागला, जिथे त्याग, आदर आणि विश्वासाचे एक नवीन पर्व सुरू झाले होते. कथा आवडली असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.